नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अजित पवारांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची अजित पवारांची ही 10वी वेळ होती आणि या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी एक महत्वाची घोषणा केली. बाकीच्या अनेक घोषणा केल्या, त्याबद्दल आपण बोलणार आहोतच. पण एक महत्वाची घोषणा केली. ती घोषणा अशी, ती म्हणजे आषाढी वारी आता आहे आणि आषाढी वारीतल्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये निधी दिला जाईल, अशी घोषणा अजित पवारांनी केली. आणि केवळ अशी घोषणा करून अजित पवार शांत बसले नाहीत. अजित पवारांनी ती घोषणा करण्यापूर्वी संत तुकारामांचा एक अभंग सादर केला. तो अभंग, अजित पवार संत तुकारामांचा अभंग सादर करतायत, हे दृश्य फार छान होतं आणि त्यांच्या तोंडून तुकाराम ऐकणं हे पण फारच छान होतं. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे. असा अभंग अजित पवार म्हणत होते. आणि अजित पवार तो अभंग सादर करत असतानाच मला खरं म्हणजे तुकारामांचे बरेच अभंग आठवत होते. नाठाळाच्या माती हाणू काठी वगैरे असे अनेक अभंग आठवत होते. अजित पवारांनी कितपत तुकाराम वाचलेत माहिती नाहीये, पण या निमित्तानं जरा बोललं पाहिजे. आषाढी वारी सुरू झालेली आहे. कालच संत तुकारामांच्या पालखीचं प्रस्थान देहूमध्ये ठेवलं, त्या पालखीनं प्रस्थान ठेवलं आणि आता ही वारी निघालेली आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं बोललं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मला अनेक जण सांगत असतात की तुमच्या पाठीशी साक्षात संत तुकाराम आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो की संत तुकाराम आपल्या पाठीशी असणं हा खरं म्हणजे मोठा आधार आहे, शक्ती आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने ही घोषणा अजित पवारांनी केली, त्याबद्दल आपण बोलूच या. मुळात खरं म्हणजे दिंडीला 20,000 रुपये द्यायला हरकत काहीच नाहीये. देणगी देणं किंवा निधी देणं याच्यामध्ये काही गैर आहे असं काही मला वाटत नाहीये. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आषाढी वारीची परंपरा वेगळी आहे, दिंडीची परंपरा वेगळी आहे. वर्षानुवर्ष म्हणजे मला वाटत नाही की जगाच्या कुठल्या पाठीवर, कुठल्या देशामध्ये अशा प्रकारची एखादी प्रथा, परंपरा असेल. देवाच्या ओढीनं लोक निघालेले आहेत, चालत निघालेले आहेत. दिवस सरतायत, रात्री सरतायत, आठवडे होत आहेत, महिना होतो आणि लोक चालतायत. विठू माऊलीचा गजर सुरू असतो. अशा प्रकारची आषाढी वारी, अशा प्रकारे लोकांनी चालत जाणं हे कुठे होत असेल असं मला वाटत नाही. आषाढी वारी ही संचित आहे सांस्कृतिक महाराष्ट्राचं, याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. पण मला खूप गंमत अशी वाटते की माणसं चालत सुटतात, चालतात, फेर धरतात, फुगड्या, सगळ्या छान, असं जणू काही सोहळा सुरू आहे, उत्सव सुरू आहे असं असतं. आषाढी वारी जेव्हा अगदी पंढरपुरात सगळे हे वारकरी पोहोचतात, पंढरीत गेल्यानंतर ते विठ्ठलाचं मुखदर्शन सुद्धा घेत नाहीत. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा मारतात आणि त्यानंतर परत फिरतात. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की खरी ओढ ही मुक्कामाची नसतेच, खरी गंमत चालण्याची असते. चालण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो मुक्काम सापडण्यात नाहीये. हे चालत राहणं, त्या भक्तीच्या वाटेवर चालत राहणं, त्या पंढरीच्या वाटेवर चालत राहणं, विठुरायाच्या ओढीसाठी चालत राहणं, हे प्रत्यक्ष विठुराय भेटण्यापेक्षा सुद्धा, प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन होण्यापेक्षा सुद्धा अधिक काव्यात्मय, अधिक पोएटिक आहे असं मला वाटतं. पु ल देशपांडे एकदा असं म्हणाले होते की मी जेव्हा जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो पंढरपुरात, त्या विठ्ठलाचं दर्शन मी घेतोच, पण त्याहीपेक्षा विठ्ठलाच्या ओढीनं आलेले जे वारकरी असतात ना, त्यांची ती ओढ बघून त्यांच्या पाया पडलं पाहिजे असं मला वाटतं. ही ओढ असते, या ओढीनं वारकरी निघतात. दिंडीला 20,000 रुपये द्यायला हरकत काहीच नाहीये. पण हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की ज्या अनेक अभंगांचा उल्लेख करत होते अजित पवार, त्याच अभंगाचा, एका वेगळ्या अभंगाचा उल्लेख केला पाहिजे. भिक्षा पात्र अवलंबने, जणू जेणे लाजीरवाने, असं पण अभंग आहे. एवढंच नाही, संत तुकारामांना साक्षात राजाकडून, रयतेच्या राजाकडून, छत्रपती शिवाजी महाराजांकडून नजराणा जेव्हा आला, भेट म्हणून आला, तेव्हा सुद्धा शिवरायांनी पाठवलेला हा नजराणा तुकोबारायांनी स्पर्श न करता परत पाठवला असं सांगितलं जातं. तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान, असं तुकाराम तेव्हा म्हणाले होते. त्यामुळे मृत्तिके समान ज्यांना धन वाटतं, अशा वारकऱ्यांना, अशा दिंडीला पैसे देणं ही आवश्यक गोष्ट असते, नाही असं नाहीये, पैसे लागतात सुद्धा. पण त्याहीपेक्षा
एकूण ही आषाढी वारी अधिक सक्षम झाली पाहिजे, नियोजन म्हणून ती उत्तम झाली पाहिजे. आषाढी वारीचा मार्ग जो आहे तो आणखी प्रशस्त झाला पाहिजे. त्या मार्गावर वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे अशा प्रकारे झाडं असली पाहिजेत. अशा अनुषंगानं सुद्धा खरं म्हणजे सरकारनं काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. एनिवे, सरकारनं काय करावं, काय केलं पाहिजे ही नंतरची गोष्ट आहे. पण मला या निमित्तानं आषाढी वारीच्या अनुषंगानं मला असं वाटलं की आज बोललं पाहिजे. तुकोबांच्या, तुकारामांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालिकेचं प्रस्थान आज होत आहे. आणि मला असं वाटलं की खरंच ही किती मोठी परंपरा आहे, किती वेगळी परंपरा आहे. ही भक्तीची परंपरा, सगळ्या भेदाभेदांना सुद्धा नाकारत एका वेगळ्या दिशेनं जाणारी अशी ही परंपरा. या परंपरेविषयी मुद्दाम बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये जेव्हा मूक नायक नावाचं नियतकालिक सुरू केलं, खरं म्हणजे मूक नायक सुरू करणं की तेव्हा एक अर्थानं क्रांती होती. पण बाबासाहेबांना माहिती होतं की या सगळ्या मूक जनतेला आवाज द्यायचा असेल तर आपल्याला काहीतरी माध्यम असलं पाहिजे. आणि म्हणून मूकनायक सुरू झालं. जेव्हा मूकनायक सुरू झालं तर त्या मूकनायकच्या शिरोभागी तुकारामांचा अभंग आहे. तो अभंग असा आहे, काय करू आता धरून या भीड, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड बाजवले, नवे जगी कोणी मुखी यांचा जाण, सार्थक लाजोनी नवे हित. मूकनायकची कल्पना, मूकनायकचं ब्रीद सांगताना साक्षात बाबासाहेबांना सुद्धा तुकारामांचा अभंग आठवला. आणि एवढंच नव्हे, तुकारामांचा अभंग आठवलाच आणि तुकाराम हा कसा महत्वाचा आहे अशी सुद्धा मांडणी बाबासाहेबांनी एका लेखामध्ये केली होती. खरं म्हणजे काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवलंय असं म्हणताना मुळामध्ये भीडभाड न बाळगता तुकारामांनी ज्या प्रकारे मांडणी केली, ज्या प्रकारे तुकाराम बोलत राहिले, सांगत राहिले. अनेकदा तुकाराम असं म्हटलं की पूर्वी तर तुकाराम म्हणजे बिचारे बापडे संत, महंत असं काहीतरी लोकांना वाटायचं. पण तुकाराम हे विद्रोही होते. तुकारामाने जो विचार मांडला तो विचार आजही पटणं अवघड आहे. एवढा तो विचार काळाच्या पलीकडचा आहे, काळाच्या पुढचा आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या पालख्या प्रस्थान ठेवत असताना, त्या दिशेनं सगळेजण जात असताना मुद्दाम बोललं पाहिजे, मुद्दाम सांगितलं पाहिजे. गंमत बघा, म्हणजे जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी असं म्हणणारे हे सगळे वारकरी. आणि तुकारामांचा अभंग आहे, सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू जाय पंढरीशी एक वेळा. पण त्याच वेळी तुकाराम पुढे हे पण सांगतात, जाऊन या तीर्थात तुबा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. शेवटी खरा देव कशात आहे, खरा भगवंत कशात आहे, खरा विठ्ठल कशात आहे ही तुकाराम सांगायला विसरत नाहीत. त्यामुळे हे तुकाराम समजून घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. मला नेहमी असं वाटतं, खरं म्हणजे तेव्हाच्या मंबाजींना का भीती वाटली असेल तुकारामांची. तुकारामाकडे असं काय होतं, एक साधा माणूस जो खरं म्हणजे कवी. तुकारामांचे अभंग म्हणजे कविता, तुकारामांची गाथा म्हणजे काव्यसंग्रह. पण तरी सुद्धा मंबाजींना तुकारामाकडे काहीच नाही, त्या अर्थानं धनदौलत नाही, तुकारामांकडे शस्त्र सामग्री नाही, तुकारामांकडे काही त्या अर्थानं मनुष्यबळ, सैनिक नाहीत, काहीच नाही. तरी सुद्धा तेव्हाच्या मंबाजींना, तेव्हाच्या व्यवस्थेला तुकारामांची भीती का वाटली असेल. कारण तुकारामांनी वेगळा विचार दिला. तुकारामांची गाथा बुडवली इंद्रायणीमध्ये. एक लक्षात घ्या, ती तरली तो काही चमत्कार नव्हता. ती तरली कारण लोकांनी ती तारली, लोकांना ती मुखोद्गत होती. त्यामुळे जनसागरानं, जन इंद्रायणीनं एका अर्थानं ती गाथा तारली. हा मुद्दा वेगळा. पण ती बुडवावी मुळामध्ये नदीमध्ये, इंद्रायणीमध्ये असं का वाटलं असेल. आता इंद्रायणीची अवस्था एवढी वाईट आहे की असा एखादा काव्यसंग्रह टाकला तर तो बुडणार पण नाही, कारण पाणीच नाही येते इंद्रायणीमध्ये. आणि जे पाणी आहे इतकी भयंकर अवस्था आहे. म्हणजे मला कळत नाही की 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला देणं यामध्ये गैर काहीच नाहीये. पण इंद्रायणीची अवस्था काय आहे, चंद्रभागेची अवस्था काय आहे. इंद्रायणी ते चंद्रभागा याच्या अनुषंगाने काहीतरी केलं पाहिजे. पण आपल्याकडे असं काही केलं जात नाही. आपल्याकडे तात्पुरत्या घोषणा केल्या जातात आणि निवडणूक जवळ असेल मग तर या घोषणांना अगदीच बहर येतो, रसवंतीला बहर येतो. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्प सादर करत असताना मग ते अर्थमंत्री कुठल्याही पक्षाचे असोत आणि कोणी असोत, मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा की इंद्रायणीमध्ये ही गाथा बुडवावी असं का वाटलं असेल. कारण ती गाथा हा विचार होता. आणि कुठल्याही व्यवस्थेला वेगळ्या विचारांची भीती वाटते. प्रत्येक काळातल्या मंबाजींना तुकारामांची भीती वाटते. पण एक लक्षात घ्या, त्यानंतर मात्र लोक मंबाजी विसरतात, पण तुकाराम मात्र पिढ्याने पिढ्या कायम लक्षात ठेवतात. एवढंच नव्हे, मधल्या काळात तर
साक्षात मंबाजींना सुद्धा तुकारामांच्या वेशामध्ये देहूत यावं लागलं होतं. शेवटी तुकाराम अमर आहे, तुकाराम काही मरत नाहीत, म्हणून तुकाराम समजून घेणं महत्वाचं आहे. तुकारामाचा हा वेगळा विचार बघा. म्हणजे खरं म्हणजे एकीकडे जाय जाय तू पंढरी वगैरे असं म्हणतानाच, होय होय वारकरी असं म्हणतानाच, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. शेवटी देव कुठे आहे म्हणजे असं म्हटलं जातं. अशी पण एक थिअरी आहे, अशी पण एक मांडणी आहे की स्वतः तुकाराम कधी पंढरपूरला गेलेच नव्हते. अशी पण एक थिअरी आहे. मी काही त्यातला फार अभ्यासक नाहीये, गेले असतील किंवा नसतील त्या वादात मला पडायचं नाहीये. पण मला एवढं कळतं की तुकाराम पंढरपूरला गेले असतील नसतील, तुकारामांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं असेल नसेल, पण विठ्ठल त्याही पलीकडचं आहे हे तुकारामांना कळत होतं आणि हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. शेवटी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुकारामांचा विठ्ठल वेगळा आहे, तुकारामांचा देव वेगळा आहे, किंबहुना विठ्ठल या रूपात आहे म्हणूनच विठ्ठल विठ्ठल आहे. मला स्वतःला कुठल्याही देवापेक्षा, खरं म्हणजे अन्य कुठल्याही देवाची ओढ मला कधी लागत नाही, पण विठ्ठलाची ओढ मात्र मला स्वतःलाही असते. हे कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा जेव्हा विठ्ठल अगदी एकटा होता, विठ्ठल मंदिर बंद होतं, तेव्हा सुद्धा विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं असं मी ठरवलं होतं आणि मी पंढरपूरला गेलो. विठुरायांचं दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं होतं. विठ्ठलाला भेटणं, मला स्वतःला विठुरायाची ओढ असते. मी खरं म्हणजे मी पंढरपूरचा आहे, मला विठ्ठलाची ओढ असते. आणि विठ्ठलाची ओढ असण्याचं मुख्य कारणच हे आहे की हा विठुराया तुमच्या अन्य कुठल्याही सोहळ्या ओवळ्यात नाहीये. ते जे आहे ना की ज्ञानेश्वरांना काय ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही. ज्ञानेश्वरांना काय ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही. जाणवे घालू नका रे विठ्ठलाला, त्याला स्वतःची जात नाही. मभा चव्हाणांची गझल आहे. मभा चव्हाण आमचे खूप चांगले स्नेही मित्र आहेत. पण हे खरं आहे की ते सोहळं ओवळं वगैरे या पलीकडे विठ्ठल आहे. जे कुठले सगळे जात असतात वारकरी, त्या वारकऱ्यांना ते दिवस रात्र त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये केवळ एकच गजर असतो विठुरायाचा. ज्ञानबा तुकाराम असं म्हणत हे सगळे वारकरी धावत असतात, विठुरायाचा गजर करत असतात. तेव्हा कुठलं सोहळं ओवळं स्पर्श अमुक ढमुक अजिबात नाहीये. एक लक्षात घ्या, महिला असतात, पुरुष असतात, कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे कोणाला काही माहिती नसतं. आणि एक लक्षात घ्या, वारकऱ्यांची एक प्रथा आहे की अगदी छोटा मुलगा जरी असला तरी एकमेकाचं दर्शन घ्यायचं, पाया पडायचं, धक्का लागला माऊली दर्शन घ्यायचं, सगळं भेदाभेद भ्रम मंगळ. अशा प्रकारे ही किती मोठी आपण कल्पनाही करू शकत नाही की जात धर्म पंथ भाषा याचा अजिबात विचार न करता सगळ्याचा विसर पडत हे लोक धावत असतात. आणि कुठल्या कानाकोपऱ्यात तुम्ही त्या दिंड्या बघितल्या, कुठल्या कानाकोपऱ्यात आलेले असतात. शेगावरून दिंडी येते, आणखी कुठून कुठून दिंडी येते, विदर्भातून येते, कोकणातून येते, सगळ्या भागातून सगळ्या प्रांतातून. मग मुक्ताईची दिंडी येते जळगावकडून, अनेक दिंड्या येतात. त्या सगळ्या दिंड्या प्रस्थान ठेवतात, मार्गस्थ होतात. आणि त्या दिंड्यांचं व्यवस्थापन, वारीचं व्यवस्थापन यावर खरं म्हणजे वेगळंच बोललं पाहिजे, त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण हे व्यवस्थापन अफाट असतं, अफलातून असतं. हा एवढा मोठा इव्हेंट, एक लक्षात घ्या, हल्ली जमाना इव्हेंटचा आहे. एखादा किरकोळ इव्हेंट, ज्या इव्हेंटला एक 100-500 माणसं असतात, त्या इव्हेंटच्या मॅनेजमेंटसाठी एवढी सगळी यंत्रणा राबत असते आणि तरीही त्या इव्हेंटमध्ये ऐनवेळी घोळ होतात. इथे मात्र एवढा मोठा इव्हेंट, लाखो माणसं, आणि तरीही निर्विघ्नपणे सगळं पार पडतं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण व्यवस्थापन हे आहेच, पण त्याच्या मुळाशी तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान तुकारामांचं आहे, ते तत्वज्ञान ज्ञानेश्वरांचं आहे. त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. संत ज्ञानेश्वरांनी जे बंड केलं, सगळ्या बंडखोरांमधला पहिला बंडखोर संत ज्ञानेश्वर आहे. तुम्ही कल्पना करा, हे विश्वची माझे घर असं जेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणाले 12व्या शतकामध्ये, तेव्हा वैश्विकीकरण, जागतिकीकरण या शब्दांचा जन्म पण झालेला नव्हता. लांब कशाला, हे विश्वची माझे घर, आता विश्वात्मक देवे जेव्हा तो ज्ञानेश्वर म्हणाले, तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. तेव्हाची ही विश्वात्मक संस्कृती संत ज्ञानेश्वर सांगत होते. तुकारामांनी तीच पुढे नेली. तुकाराम कळस झाले. पण ही सगळी परंपरा आज समजावून सांगणं फार महत्वाचं आहे, कारण या वारीच्या मुळाशी एक विचार आहे. या वारीची आपली एक कारण परंपरा आहे. या आषाढी वारीची, वारकऱ्यांची, या संप्रदायाची आपली एक बैठक आहे. ती बैठक समजावून घेतली पाहिजे. ती बैठक कुठली आहे? समतेची आहे. ही समतेची बैठक समजल्याशिवाय आपल्याला तुकाराम समजत नाहीत, ज्ञानेश्वर समजत नाहीत. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुम्ही कल्पना करा की तुकारामांना तेव्हाच असं वाटलेलं असतं की अरे आपण कोण आहोत? आपण म्हणजे केवळ
तुकाराम नावाचा माणूस नाहीये, ज्याला आपलं आत्मिक बळ समजतं, ज्याला मी कोण आहे हे समजतं. ती कविता आहे ना नावा टिळकांची, पुरे जाणतो मीच माझे बळ, हे विश्व सारे विहारास माझ्या, पुरेसे न होईल शंका नको. हा देह मर्त्य देह कारा निवासी, बळहीन हा कोणी काही बको. मी मर्त्य मी मृत्यूला जिंकणारा, जगी धूळ मी दिव्यता उज्ज्वल. बोला हवे ते मला काय त्याचे, पुरे जाणतो मीच माझे बळ. असं स्वतःचं बळ माहिती असणारा हा आकाश एवढा तुका. हा किती म्हणजे त्याची त्याची स्वतःबद्दलची धारणा बघा. अमृत ते गोड काय आम्हा पुढे, अमृत ते गोड काय आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. हे स्वतःबद्दल बोलताना हे जे आत्मिक बळ असतं. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, जया पुरे कोड त्याचे परी. हे जे तुकाराम आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की हे तुकाराम सगळ्यात महत्वाचं मला काय वाटत असेल तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. या प्रकारे जेव्हा तुकाराम हे सांगतात आणि मग मला असं वाटतं की अरे किती वेगळा माणूस आहे हा. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासे भेदवायचे. फार मृदू आहोत, मार्दव आहे आमच्यामध्ये प्रचंड. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. भले तरी देऊ कासेची लंगोटी. ते आचार्य प्रख्यात्रांनी कासेची केलं, तो प्रत्यक्ष शब्द थेट होता. तुकाराम थेट माणूस होता एकदम. मी आचार्य प्रख्यात्रांसारख्या माणसाला तो शब्द खटकावा हे जरा जास्तच झालं. पण एनिवे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथे हाणू काठी. ही जी गंमत आहे की या प्रकारे म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुकाराम हे विद्रोही होते, बंडखोर होते. चाललंय तुका म्हणे, हे जे आपल्याकडे असतं ना तुका म्हणे, अजिबात असं काही नव्हतं. अनेक त्यांचे अभंग हे प्रक्षिप्त आहेत, नंतर घुसवलेले आहेत. पण तुकारामांनी ठेवले आनंद तैसेचे राहावे. तुकारामांची ही भूमिका अजिबात नव्हती. उलट पक्षी बदल केला पाहिजे, बदल झाला पाहिजे आणि त्या बदलासाठी आपण स्वतः पुढे गेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका तुकारामांची कायम होती. आणि म्हणून मला असं वाटतं की हे तुकाराम समजून गेलं. हे तुकाराम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जाय जाय तो पंढरी, होय होय वारकरी, सांडोनिया वाळवंट, काय इच्छिसी वैकुंठ. खांद्या पताकांचे भार, तुळशी माळा आणि अबीर, साधू संतांच्या दाटणी तुका जाय लोटांगणी. अशा अत्यंत भक्तिभावाने तुकाराम एकीकडे मांडत असतात आणि त्याच वेळी सगळ्या अंधश्रद्धांवर प्रहार करतात. त्याच वेळी हे सगळं जे काही जुनं कारण नसताना अविवेकी जगणं आहे त्या जगण्यावर हल्ला करतात. त्या कालावधीमध्ये या प्रकारची कविता लिहिणं ही खरं म्हणजे याला दुसरं आणखी काय आहे. म्हणजे तेव्हा हे म्हणणं की बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा घेत असे की लोक इथे बुडतायत, अशा वेळी मला शांत बसणं शक्य नाही. ही एका कवीची भूमिका आहे, लक्षात घ्या. एक कवी संत असं म्हणतो की मला फक्त तपश्चर्या करायची आहे, देवाच्या समोर मला लीन व्हायचं आहे आणि मला मोक्ष मिळवायचा आहे, असं अजिबात नाहीये. मला लोक बुडत असताना मला त्यांचा कळवळा येतोय आणि म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मांडत जेव्हा तुकाराम हे सांगतात तेव्हा तुकाराम ही किती वेगळी भूमिका मांडतात हे लक्षात येतं. अरे 900 सायाचे पोरं होतात तर नवरा कशाला करता, लग्न कशाला करता, असं जो माणूस त्या कालावधीमध्ये म्हणू शकतो त्याची एकूण भूमिका काय असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की संत तुकारामांची पालखी, त्या पालखीने प्रस्थान ठेवलं काल. आज संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान आहे. वारी निघालेली आहे. पण वारी निघालेली असताना या वारीच्या निमित्ताने आपण आणखी बोलत राहणारच आहोत. पण आज मला असं वाटलं की किमान संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांचा हा जो वारसा आहे, आणि खरं म्हणजे हा पूर्ण संत संप्रदायाचा वारसा आहे, वारकरी भागवत संप्रदायाचा हा वारसा आहे. हा सगळा वारसा आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे. काय होतं माहितीये का, अनेकदा म्हणजे आपण जेव्हा लहान होतो, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा तुकारामांचे अभंग आपोआपच ऐकत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे सहजपणे कानांवर तुकाराम पडत असत, सहजपणे कानावर ज्ञानेश्वर पडत असत, ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या कधीतरी ऐकू येत असत. हे सहजपणे घडत असे आणि हा सगळा वारसा किमान आपला आहे हे माहिती तरी असे. आता मात्र मला प्रश्न पडतो. मला एकदा एक घटना तुम्हाला सांगतो. माझ्या आईचं वय आता जवळपास 77 वगैरे आहे. कोणाचा तरी फोन आला. तो फोन मी उचलला. मी उचलल्यानंतर पलीकडे आईच्याच वयाच्या
कुठेतरी मावशी असाव्यात. त्या म्हटल्या कुठे आहे, अक्कू कुठे गेली आहे? ते म्हटलं आहे ना, बोला. तर तोपर्यंत काय, अक्कू काहीतरी कामात होती, तोपर्यंत काहीतरी बोललं पाहिजे म्हणून मी आपलं जरा काहीतरी, काय म्हणताय मग, किती वय आहे? मग त्या म्हटल्या तुझ्या अक्कूपेक्षा 10 ते 2 वर्षांनी, म्हणजे बघ आता किती वय असेल. म्हटलं 75 वगैरे. अरे वा, तुमचा आवाज एकदम खणखणीत आहे म्हटलं. तर तेव्हा त्या निरक्षर बाई, ज्याचं शिक्षणही फार झालेलं नाही किंवा झालेलंच नाही, त्या मला पटकन म्हणाल्या, मी जेव्हा म्हणालो अरे आवाज तुमचा काय जोरात आहे, त्या म्हटल्या संजू, आपल्या बळे नाही मी बोलत. मी म्हटलं सहजपणे ते आपल्या बळे नाही मी बोलत असं म्हणाल्या. मला तुकारामांचा अभंग आठवला, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. हे इतके सहजपणे तुकाराम आहे. पण आता नव्या पिढ्यांकडे आहे का हा तुकाराम? म्हणजे मला अनेकदा प्रश्न पडतो की ही जी नव्या आई आहेत, म्हणजे त्यांच्या मुलांपर्यंत तुकाराम पोहोचेल का, पोहोचतो का? कारण त्यांनाच तुकाराम माहिती नाहीये. तुकाराम ज्ञानेश्वर ज्या पद्धतीनं मला माहिती होते, म्हणजे मला माहिती झाले कारण माझ्या आईला ठाऊक होते, माझ्या आजीला ठाऊक होते. मी माझ्या आजीची तर कित्येक अभंग मुखोद्गत, किमान 100 अभंग माझ्या आजीचे. बरं, ती आजी निरक्षर, शाळेमध्ये कधी गेलेली नाहीये, अजिबात शिकली नाहीये, पण सहजपणे अभंग मुखोद्गत. माझ्या घरी सगळी एकूणच ही सगळी परंपरा असल्यामुळे कीर्तन प्रवचन घरामध्ये, बाकी सगळ्या गोष्टी, त्यामुळे ती सगळी परंपरा होती. माझी आजी छान अभंग म्हणायची, तिचा आवाज पण फार गोड होता. माझे काका वडील हे सगळे रामायण महाभारत तेव्हा गावामध्ये लागायचं. आताच्या मुलांना माहिती नाही, पण तेव्हा रामायण महाभारत गावात लागायचं. मग रामायण गावामध्ये लागलं तर जेव्हा वनवासाला सगळे हे निघाले, तेव्हा राम वनवासाला गेला तर गावातले सुद्धा लोक वनवासाला जायचे अनेक जण. आणि ते टिपिकल असं काहीतरी पोतं वगैरे, पोत्याचं हे बांधून वगैरे, तो 14 वर्ष वनवास होता रामाचा. हे 14 दिवस जायचे, पण 14 दिवस जायचे, परत यायचे, आणि परत असं सगळं ते जणू काही म्हणजे रामायण गाव जगत होतं. रामायण महाभारत लागायचं, प्रामुख्याने रामायण तर अगदी ठिकठिकाणी लागायचं. रामायण लावलंय, आमच्या गावात रामायण लागलंय असं म्हणायचं. आणि मग ज्या गावात रामायण असेल त्या गावातले बाकी सगळे अनेक नियम वगैरे असायचे. याचा अर्थ हे सगळे धर्मग्रंथ बरोबर चूक यापेक्षा सुद्धा ही परंपरा, हे सगळं, ही लेगसी आपल्याला कळणं फार आवश्यक आहे. रामायण असो, महाभारत असो, कुराण असो, बायबल असो, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की काय तुमची परंपरा होते. बरं, ही सगळी परंपरा ही प्रेमावर उभी आहे. जगातलं कुठलंही तत्वज्ञान, कुठल्याही धर्माचं तत्वज्ञान हे प्रेमच सांगतं. द्वेष करा, मत्सर करा असं कुठलंच तत्वज्ञान सांगत नाही. माझा मुद्दा असा आहे की त्यामुळे सहजपणे या ज्या गोष्टी कानावर पडायच्या, आता आईलाच रामायण महाभारत माहिती नसतं, आईलाच तुकाराम ज्ञानेश्वर माहिती नसतात, आईलाच हा वारसा माहिती नसतो. आता मी हे कीर्तनकारासारखं बोलतोय असं वाटेल लोकांना, पण मुळामध्ये हे खरं नाही का? मला सांगा की अरे एवढा मोठा कवी, म्हणजे आज अशी अवस्था आहे, जेव्हा जेव्हा परदेशामध्ये मी जातो आणि मराठी साहित्य वगैरे मी म्हणतो, तेव्हा परदेशातले साहित्यिक, साहित्य समीक्षक मराठी म्हटलं की तुकारामांचं नाव घेतात. आजही जगभरामध्ये तुकारामांचा कवी म्हणून अभ्यास केला जातो. एवढा मोठा तुकाराम, एवढे मोठे संत ज्ञानेश्वर यांची कविता, त्यांचे अभंग, आणि ज्या अभंगातून मी म्हटल्याप्रमाणे तेव्हा भेदाभेद भ्रम अमंगळ अशा प्रकारची भूमिका त्या कालावधीमध्ये ज्यांनी मांडली, की ज्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की जात किती कडवी होती, धर्म हे सगळे भिंती होत्या. अशा वेळी जाती धर्माच्या भिंती कोलमडतील, उद्ध्वस्त होतील असा प्रयत्न ज्यांनी केला, बरं त्यासाठी त्यांना काय शिक्षा भोगावी लागली हे आपल्याला माहिती आहे. तुकारामांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडाली, आणि नंतर तुकारामांना वैकुंठाला कसं पाठवलं गेलं हे काही मला कळत नाही. तुकाराम वैकुंठाला गेले हे काही पटण्याच्या पलीकडचं आहे. पण मुळामध्ये हे सगळं असताना सुद्धा, हा त्रास असताना सुद्धा ते त्या वाटेवर चालत राहिले. ती वाट कुठली होती? विचाराची, विवेकाची, समतेची, सगळे भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणणारी अशी ही वाट होती. तिथे मुस्लिम संत आहेत, हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती पंथांचे, तुम्ही कुठलीही जात सांगा आणि त्या जातीचे संत भक्त सगळे होते. ते चोखामेळा होता, नामदेव, एकनाथ सगळे होते. सगळ्या जातींचे, सगळ्या धर्मांचे असे सगळे संत, आणि ते सगळे त्या एकाच विठुरायाच्या ओढीला निघालेले होते. मी म्हटल्याप्रमाणे विठ्ठलाची जी ओढ आहे ती कुठलीही मूर्त विठ्ठलाची केवळ ओढ नव्हती. ती जी ओढ होती ती या भक्तीची होती, ती या समतेची ओढ होती. आणि म्हणून आषाढी वारीच्या निमित्ताने एक लक्षात घेतलं पाहिजे. मला एक चिंता काय माहिती आहे काय, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. आणि एकदा होतं असं की खूप विचारी मंडळी, खूप पुरोगामी मंडळी, पुरोगामी विचार मांडण्याच्या नादामध्ये आपली परंपरा विसरतात.
आपल्या परंपरेचा अवकाश विसरतात आणि त्यामुळे त्या परंपरेचा अवकाश भलतेच लोक काबीज करून टाकतात. याचं मला जास्त भय आहे. मला महात्मा गांधी महत्वाचे का वाटतात? कारण महात्मा गांधींनी ती स्पेस घेतली होती. महात्मा गांधी सांगायचे की मी परंपरेवर उभा आहे, मी परंपरेच्या अधिष्ठानावर उभा आहे, मी अगदी परंपरागत पारंपरिक सगळा हिंदू आहे वगैरे सांगायचे. पण त्याच वेळी कुराण बायबल दोन्ही तेवढंच महत्वाचं आहे की जेवढी मला भगवद्गीता महत्वाची वाटते हे पण सांगायचं. ईश्वर अल्लाह तेरो नाम असं पण म्हणायचं. मी नेहमी सांगत असतो की महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता. त्यांनी कधी रामाचं मंदिर नाही बांधलं, पण महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता. तो राम आपण सोडला म्हणून तो नको त्या रथावर त्याला आरूढ केलं गेलं आणि पुढे काय झालं ते आपण बघितलं. गांधींच्या गोठ्यामध्ये, गांधींच्या कुटीमध्ये गाय होती. ती गाय आपण सोडली म्हणून ती एवढी हिंसक झाली. ही परंपरेची नाळ सोडण्याचं काही कारण नाही. जे जे परंपरेतलं आहे ते सगळं वाईट आहे आणि जे जे आधुनिक काहीतरी युरोपियन अमेरिकन आहे ते सगळं थोर आहे असं म्हणण्याची गरज नाहीये. म्हणजे ज्याप्रमाणे हा एक सूर असतो की आमच्याकडे सगळंच होतं, तोही वेडेपणा आहे. की आमच्याकडे पुष्पक विमान पण होतं, तेव्हा तेव्हा वीज नव्हती, बाकी काही नव्हतं, आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती, असं वाटेल ते म्हणणारे लोक आहेत. हा जो वेडेपणा आहे सिडो सायन्सच्या नावाखाली, हा जो वेडेपणा आहे तो वेडेपणा करण्याचं अजिबात कारण नाहीये. आपण कुठे होतो, काय होतो, इतिहास साक्षीत आला, त्यामुळे आपण प्रगती करत इथपर्यंत आलेलो आहोत, हा मुद्दा वेगळा आहे. पण ज्याप्रमाणे आपल्याकडे सगळंच होतं असं म्हणणारा मूर्खपणा काही लोक करतात आणि आधुनिकता नाकारतात. त्याचा उलटा पण एक प्रभाव आहे की जो आधुनिकतेच्या नावाखाली आपल्याकडच्या सगळ्याच परंपरा नाकारतो की जुनं सगळं, असं पण नाहीये. आपल्या सगळ्या, मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे तुकाराम होते, ज्ञानेश्वर होते, ही सगळी परंपरा जी आहे, चारवाक होते, महानुभाव पंत आपल्याकडे चक्रधर होते. ही सगळी जी परंपरा आहे ना, ही सगळी परंपरा आपण लक्षात घेतली पाहिजे. आम्ही लहान असताना एक गाणं म्हणायचो, बुद्ध कबीर भीमराव फुले या मातीत जन्मले, बुद्ध कबीर भीमराव फुले या मातीत जन्मले, त्यांनी जनजीवन फुलवले ग, शेजारी न सखे ग बाई. हा जो वारसा आहे आपला, बुद्ध कबीर भीमराव फुले, हा जो वारसा आहे आपला, हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मगाशी मी रामायण महाभारत म्हणालो, ते खरं होतं म्हणून नव्हे, पण ती प्राचीन महाकाव्य आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कुराण बायबल त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, गुरुग्रंथ साहिब त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे पोहोचवणं फार आवश्यक आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही गंमत बघा ना की मी किती मोठा वारसा आहे. भगवान गौतम बुद्धांचा हा देश. मी नेहमी सांगत असतो की बुद्धाचा देश असा युद्धाचा झाला कसा, आणि एवढं सगळं नको ते घडत असताना आपण हतबुद्ध कसे झालो? कारण आपण निर्बुद्ध झालो. आपल्याला बुद्ध कळालेच नाहीत. बुद्ध कळाले पाहिजेत. भगवान महावीर किती मोठा वारसा आहे. गुरु नानक, कबीर, हा सगळा वारसा जो आहे, हा वारसा आपल्याला नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या पिढीपर्यंत आपल्याला हे पोहोचवलं पाहिजे की तुम्हाला विचार करायला पाहिजे. विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये मोबाईल नावाचं माध्यम इतकं भयंकर आहे. त्या मोबाईलच्या निमित्तानं आणि मोबाईलच्या माध्यमातूनच आपण एकमेकांना भेटतोय रोज, हे खरं आहे. पण त्यामुळे लोक विचारच करत नाहीत. नवीन पिढीला विचार करू नका, जे येतंय त्यावर विश्वास ठेवा. अशा वेळी संत तुकाराम सांगतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. तुम्ही गंमत बघा, तेव्हा तुकाराम सांगतात की तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. हा वादविवाद करता आला पाहिजे, स्वतःशी मनाशी संवाद करता आला पाहिजे, मनाशी बोलता आलं पाहिजे. हे तुकाराम समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची गंमत काय माहितीये का, म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की तुकारामांच्या सोबत किंवा एकूणच त्या सगळ्यांच्या सोबत सगळ्याच जातींचे धर्माचे तर संत भक्त होतेच. विठ्ठलाच्या भक्ताची आणखी एक गंमत आहे. विठ्ठलाचे भक्त कुठल्या कुठल्या प्रकारचे होते आपल्याला सावता माळी माहिती आहे, सेना नाभी माहिती असतो, बाकीच्या अनेक गोष्टी माहिती असतात. अनेकांना चोखोबा माहिती असतो, गोरा कुंभार माहिती असतो, नामदेव माहिती असतात, एकनाथ माहिती असतात. पण तुम्हाला एक मजा सांगतो, विठ्ठलाचा एक भक्त हा कसाई होता. तो कसाई मांस कापायचा आणि तो विठ्ठलाचा भक्त होता. तुकारामांचा एक अभंग आहे, तो सांगतो, उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखोनिया. दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. रोहिदास अंबार जो आपण म्हणतो, संत रोहिदास, ज्यांना संत रविदास पण म्हटलं जातं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विणी शेले. कबीराचे शेले देव विणतो
त्यात एक पुढची ओळ जी आहे ती फार महत्वाची आहे. सजन कसाया विकू लागे मांस, सजन कसाया विकू लागे मांस, मला सावत्यास खुरपू लागे. म्हणजे सावता माळाला खुरपू लागणं हे ठीक आहे. संत रोहिदास यांच्या सोबत चर्म रंगवणं हे ठीक आहे. कबीराचे शेले विणणं हे ठीक आहे. पण गंमत बघा तुम्ही, त्याच वेळी सजन कसाया विकू लागे मांस. कथा अशी आहे की सजन कसाई हा मुस्लिम माणूस, त्याचा कसाई, तो कसाई, त्याचा व्यवसाय कसाई, मांस कापणं हा त्याचा व्यवसाय. पण त्याला काय व्हायचं की त्याला त्याची भक्ती खूप विठ्ठलावर, पण त्याचा व्यवसाय असा होता की त्याला दुपार झाली, संध्याकाळ झाली तरीही त्याला काही वेळ मिळत नसे विठ्ठलाकडे जाण्यासाठी, जेवणासाठी वेळ मिळत नसे. दंतकथा अशी, आख्यायिका अशी आहे की विठ्ठलाला हे कळतं की अरे हा आपला एवढा चांगला भक्त आहे, पण त्याला जेवणही पुरेसं होत नाही, त्याला वेळेवर करता येत नाही, आणि त्याला आपल्या भेटीची इच्छा असते तरी आपल्याकडे त्याला येता येत नाही. करायचं काय? तेव्हा असं म्हटलं जातं की विठ्ठल त्या कसायाच्या रूपामध्ये सजनाकडे आला, संत सज्जन, त्याला सांगितलं की तू जा आणि मी तोपर्यंत तुझं काम करतो. ही परंपरा लक्षात घेतली नाही तर मग आपल्याला या परंपरांचा अर्थ कळणार नाही. आणि मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मग अनेकदा गडबड काय होते, नको ते लोक वारी ताब्यात घेऊन टाकतात. नको ते लोक या सगळ्या तुकाराम, ज्ञानेश्वर आणि या सगळ्या दिंड्यांवर सुद्धा आपला हक्क सांगू शकतात. असं होतंय असं मला म्हणायचं नाहीये, पण असं घडू शकतं. मला आठवतं काही वर्षांपूर्वी एक असाच परिसंवाद मी आयोजित केला होता आणि सूत्रसंचालन मी करत होतो. एका टीव्हीवर तेव्हा मी होतो आणि टीव्हीवर तो कार्यक्रम होता. तर मुक्ता दाभोलकर, म्हणजे अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या, त्या मुक्ता दाभोलकरांना मी बोलवलेलं होतं. तर थोडासा जरा प्रतिगामी पद्धतीचा एक गृहस्थ जो स्वतःला हरिभक्त परायण वगैरे म्हणत होता, तो त्या परिसंवादामध्ये म्हणाला, या पुरोगामी आहेत ना मुक्ता दाभोलकर, त्या कसं काय आल्या इथे? चर्चा आषाढी वारीवर आहे, आषाढी वारीवरच्या चर्चेमध्ये मुक्ता दाभोलकर कशा काय आल्या? त्या मुक्ता दाभोलकर त्यांना म्हणाल्या, अहो आषाढी वारी पुरोगामीच आहे, तुम्ही कसे आले इथे? तेव्हा मी असं म्हणालो की मुळामध्ये हे आपलं अपयश आहे की आपण आषाढी वारी किंवा ही सगळी वारकरी परंपरा, हा सगळा संप्रदाय हा पुरोगामी आहे हे सांगण्यामध्ये आपल्याला अपयश आलं, किंवा आपण ही प्रतीकं सोडून दिली. ही लक्षात घेतली नाहीत प्रतीकं आपण. ती प्रतीकं तेवढीच महत्वाची आहेत आणि तुम्ही घेतली नाहीत तर मग तुकाराम ज्ञानेश्वरांच्या नावानं, मी अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकतो तेव्हा थक्क होतो. तुकाराम ज्ञानेश्वरांच्या नावानं ते इतकं धर्मांध भाषण कीर्तन करतात, इतकं भेदाभेदाचे कीर्तन करतात, अत्यंत स्त्रीला कमी लेखणारं अशा प्रकारचे कीर्तन करतात. हे इतकं वाईट आहे. ज्या संप्रदायानं, ज्या भक्ती संप्रदायानं, ही चळवळ होती एका अर्थात, त्या चळवळीनं प्रामुख्याने समता अधोरेखित केली, समतेच्या अधिष्ठानावर एक संप्रदाय उभा केला, तिथे विषमता, तिथे या प्रकारची धर्मांधता, तिथे या प्रकारचा स्त्री पुरुष भेदभाव, अशा प्रकारच्या गोष्टी असाव्यात आणि अशा प्रकारच्या गोष्टी उघडपणे मांडल्या जाव्यात, हे फार भयंकर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी वारीची परंपरा आहे, ती परंपरा फार महत्वाची आहे. ती परंपरा खऱ्या अर्थानं आधुनिकतेची परंपरा आहे, ती समतेची परंपरा आहे, विचार करणारी, विवेकी अशा प्रकारची परंपरा आहे, विवेकाचा जागर करणारी अशी ही आषाढी वारी आहे. अनेकदा काय घडतं माहित आहे, म्हणजे तुकारामांचे अनेक अभंग आपल्याला माहित आहेत, काही नको ते अभंग सुद्धा आपल्याला अनेक वेळा पुढे येतात. त्यातले अनेक अभंग प्रक्षिप्त असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे तुकारामांच्या नावावर कोणीतरी काहीतरी अभंग घुसवले असण्याची शक्यता जास्त आहे. जे तुकाराम, ज्या तुकारामांच्या टाळकरी, तुकारामांची एवढे टाळकरी होते, त्या टाळकऱ्यांमध्ये महिला सुद्धा होत्या. आणि सगळ्यात गंमत म्हणजे तुकारामांचे टाळकरी हे सगळ्या जातींचे होते, सगळ्या जातींचे होते. त्यामध्ये अगदी तुकारामांची एक शिष्य ब्राह्मण होती. तुम्ही ब्राह्मण शिष्य, तुम्हाला कसे काय, म्हणून तुकारामांना कोर्टामध्ये जावं लागलं होतं. तेव्हाच्या तुकारामांविरुद्ध आरोप होता हा की तुमची शिष्य ब्राह्मण कशी काय, ब्राह्मणांना शिकवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी, आणि दुसरं असं की मुलगी आहे, महिला आहे, तिला शिकण्याचा अधिकार दिला कोणी. तरीही या सगळ्याला न जुमानता तुकाराम उभे राहिले. तुकाराम हे त्या कालावधीमधले अत्यंत विद्रोही, पुरोगामी अशा प्रकारचे विचारवंत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असे विचारवंत होते की ज्यांना कृतीचं अधिष्ठान तेवढंच महत्वाचं वाटत होतं. म्हणून मला असं वाटतं की तुकारामांच्या पालखीचं प्रस्थान होत असताना, संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होत असताना, ही आषाढी वारी आपण समजून घेतली पाहिजे. ही वारीची परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. वारकरी म्हणजे काय,
हे समजून घेतलं पाहिजे. ते समजल्याशिवाय होय होय तू वारकरी जाय जाय पंढरी आपल्याला समजणार नाही. वारकरी होणं म्हणजे काय, पंढरी म्हणजे काय, विठुरायाची ओढ म्हणजे काय, त्या वाटेवर जाणं म्हणजे काय, ती वाट नक्की कशाची आहे हे समजलं पाहिजे, हे कळालं पाहिजे. तुमच्या नव्या पिढीपर्यंत सुद्धा हे पोहोचवलं पाहिजे. दिंडीला 20,000 रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे, अजित पवारांनी केलेली आहे. ते त्यांना मिळावे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण मी काही दिंडीकरांशी बोलत होतो, काही वारकऱ्यांशी बोलत होतो. बहुतेकांना हे फार आवडलेलं नाहीये. कारण त्यांना तशा आर्थिक निधी त्यांनी द्यावा सरकारनं, यापेक्षा सुद्धा सरकारनं वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला इंद्रायणी ते चंद्रभागा, ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला की त्या वारीचा जो मार्ग आहे त्या मार्गाचं सक्षमीकरण, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ते बाकी सोडून द्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकारामांच्या वाटेनं चालायला शिकलं पाहिजे. आषाढीला मुख्यमंत्री येतील आणि तिथे पूजा वगैरे करतील. मुख्यमंत्र्यांचा फार मोठा मान असतो वगैरे, पूजा करतील. पण एक लक्षात घ्या, 2 वर्षांपूर्वी याच मंडळींना हे माहितही नव्हतं. कारण जेव्हा आषाढी वारी निघाली होती 2 वर्षांपूर्वी, तेव्हा ही मंडळी गुवाहाटीच्या वाटेवर होती. तुम्हाला आठवत असेल, 2 वर्षांपूर्वी वृत्तवाहिन्यांवर, टीव्ही चॅनल्सवर आषाढी वारी जवळपास दिसलीच नाही. कारण तेव्हा हे सगळे उद्योग सुरू होते, तेव्हा त्या नको त्या वाटेवर ही सगळी मंडळी होती. ही वाट ती नाही, ही तुकारामांची वाट आहे, ही ज्ञानेश्वरांची वाट आहे, ही विश्वची माझे घर अशी म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांची ही वाट आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी, असं म्हणणाऱ्या तुकारामांचा अभंग उद्धृत करणं सोपं नाही, हे अजित पवारांना कळायला पाहिजे. कारण वाट चुकली तर माथ्यावर काठी पडणार आहे. आपण नाठाळ तर नाही आहोत ना, हे पण जरा या सगळ्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे, तो विचार केला पाहिजे. त्या वाटेवरून चालणं हे जास्त महत्वाचं आहे. मला असं वाटतं की सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळेच नेते, सगळ्याच पक्षांचे नेते यांनी हे ठरवलं पाहिजे, आपली वाट कुठली आहे. तुम्हाला तुमची वाट कळाली नाही तर मग मात्र तुमची वाट का कुठली आहे ते आम्हाला दाखवावं लागेल, हे आपण म्हटलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? चला, वारी आलेली आहे, या वारीमध्ये सहभागी होऊ. छान, तुम्हाला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.